चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला सत्य बोलणारा मुलगा ही एक गोष्ट सांगणार आहे। स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट शिकवते प्रामाणिकपणा आणि सत्य बोलण्याचे महत्त्व। एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक सच्चा आणि सज्जन मुलगा राहत होता। तो नेहमी खरं बोलत असे आणि सर्वजण त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत असत। तो आई वडिलांना मदत करत असे, मोठ्यांचा आदर करत असे आणि अभ्यासातही हुशार होता। एक दिवस गावाच्या बागेत खेळताना पाण्याने भरलेला एक माठ कोसळून फुटला। गावचे सरपंच खूप चिडले। त्यांनी सर्व मुलांना बोलावून विचारलं, हा माठ कोणी फोडला? अर्जुनला माहित होतं की त्याच्यामुळेच माठ फुटला। तो फार घाबरला, पण तरीही पुढे जाऊन म्हणाला, माफ करा, माझ्याकडून तो चुकून फुटला। सरपंचांनी त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं, बाळा, तू खूप धैर्यवान आणि प्रामाणिक आहेस। आपल्याला तुझ्यासारखी मुलं हवी आहेत। त्यांनी त्याला छानशी पुस्तकं बक्षीस दिली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। मुलांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की सत्य बोलणं नेहमी योग्य असतं। ते केव्हाही भीतीने टाळू नये, कारण खरं बोलणाऱ्याला नेहमी सन्मान मिळतो। तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।